महत्त्वाची बातमी, केरळचे माजी मुख्यमंत्री पी विजयन यांच्या घरावर ईडीने धाड टाकली आहे। ईडीच्या अधिकाऱ्यांच्या गाडीवर दगडफेकही झाली। पी विजयन यांच्या कार्यकर्त्यांकडून ही दगडफेक केली गेली आहे। पी विजयन यांच्या मुलाच्या कंपनी संदर्भात ईडीने ही धाड टाकली आहे। ही दृश्य आपण पाहतोय। त्यांच्या घरावर धाड टाकल्यानंतर कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आणि ईडीचे अधिकारी ज्या गाडीतून आले होते त्या गाडीवरती नागरिकांनी कार्यकर्त्यांनी दगडफेक केली आहे। पोलिसांचाही मोठा फौजफाटा त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला जातोय, पण काचाही फुटलेले आपल्याला दिसत आहेत। पी विजयन यांच्या कार्यकर्त्यांनी ईडी अधिकाऱ्यांच्या गाडीवर केलेली ही दगडफेक आणि गाडीची केलेली तोडफोड। केरळचे माजी मुख्यमंत्री पी विजयन यांच्या घरावर ईडीने धाड टाकली। या संदर्भात बोलूया आपले प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याशी। शिवाजी, नेमकं काय घडलं होतं? ईडीने कशा संदर्भात ही धाड टाकली आणि कार्यकर्ते इतके आक्रमक का झाले? ईडीने बुधवारी माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या निवासस्थानी 10 ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले होते। ही छापेमारी त्यांच्या मुलीच्या आयटी कंपनीशी म्हणजे एक्सॉलॉजी सोल्युशनशी संबंधित आहे। हे प्रकरण खरं तर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आहे। या तपासाअंतर्गत ईडीचं 12 सदस्यीय पथक बेकरी जंक्शन इथल्या विजयन यांच्या घरी पोहोचलं, तिथं झडती केली। हे प्रकरण कोचिन मिनरल्स रुटाईन लिमिटेड त्या मनी लॉन्ड्रिंग संदर्भात आहे। ईडीने कारवाई प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट अंतर्गत केली आणि केरळ उच्च न्यायालयाने या संदर्भात याचिका अगोदर फेटाळली देखील होती। तरी त्याच्या 1 दिवसानंतर ही कारवाई झाली आहे। कंपनीने ईडीची चौकशी रद्द करण्याची मागणी केली होती। ईडीने या प्रकरणात 2024 मध्ये गुन्हा दाखल केला होता। CMRL विनाच्या कंपनीला 1,72,00,00,000 रुपये दिले होते आणि या सगळ्या संदर्भामध्ये हे सगळं प्रकरण आहे आणि त्या सगळ्या संदर्भामध्ये आता ईडी चौकशी करत असताना पिनराई विजयन यांच्या घरी छापेमारी झाल्यामुळे कार्यकर्ते संतप्त झाले, ते रस्त्यावर उतरण्याचं पाहायला मिळतं। पोलिसांनी या सगळ्या कार्यकर्त्यांवर काही कारवाई करायला सुरुवात केली का? कारण अक्षरशः ईडीच्या गाडीची, जे अधिकारी आले होते ज्या गाडीतून, त्याची तोडफोड केली आहे। कायदा सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न पोलीस या ठिकाणी करताना पाहायला मिळतात। मात्र जमाव संतप्त झाल्यानंतर थांबवणं कठीण असतं। अशा परिस्थितीमध्ये आता जर आपण पाहिलं तर एकंदरीत या सगळ्या लोकांना थांबवण्याचा प्रयत्न जो आहे ते पोलीस करताना पाहायला मिळत आहेत। मात्र जमावाचा जो आहे तो अत्यंत प्रक्षोभक झाल्यामुळं या ठिकाणी या लोकांना थांबवण्याचा प्रयत्न केला जात आहे। मात्र सध्या तरी अधिकारी जे आहेत सुरक्षित असल्याचं पाहायला मिळत आहे। बरं, धन्यवाद शिवाजी, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।